हा स्थानिक प्रतिनिधीला किंवा लोकशाहीतील प्रतिनिधीला मंत्र्याला मारहाण करतात हे कितपत योग्य आहे? लोकशाहीमध्ये कितपत योग्य? मी साताऱ्यामध्ये जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मला धक्का बसला. हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला तो काय हा दिवस बघण्यासाठी? म्हणजे मला विश्वासच बसत नाही की ज्या पद्धतीने मकरंद आबा आणि शंभूराजे, आणि काल मी माननीय शिंदे साहेबांचं भाषणही ऐकलं असेंब्लीमध्ये, ज्या पद्धतीने ते बोलले हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. म्हणजे मला विश्वासच बसत नाही की कॅबिनेट मिनिस्टरला धक्काधुक्की होऊ शकते आणि कशासाठी? मतदान करायला. जे काल शंभूराजेंचं स्टेटमेंट आहे की लोकशाहीचा खून झालेला आहे, हे काल शंभूराजे म्हणले. तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं, त्यांच्या हाताला दुखापत झाली. मी मकरंद आबांना फोन केला, म्हटलं मकरंद आबा चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, कसं सहन करायचं हे? काल त्या असेंब्लीच्या स्टेप्सवर पण मी बघितलं, अजित पवारांच्या गटातून एक मकरंद आबा होते आणि शिवसेनेतले सगळे लोक उभे होते. ते सगळे लढायचा प्रयत्न करत होते, पण हे दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. ह्याच्या विरोधात लढाई झालीच पाहिजे. हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. पण पोलिसांकडून असा प्रकार होतोय तर हे कुठे ना कुठे पोलीस स्टेटकडे हा पोलिसांचा संबंध नाही. त्या ठिकाणी असलेल्या जे पोलीस होते त्यांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती, ही अदृश्य शक्तीची ताकद आहे. त्या अदृश्य शक्तीने या पोलिसांना करायला लावलं. नाही तर महाराष्ट्रातला पोलीस असं कधीच स्वतःहून करणार नाही. एवढा माझा महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताय, साताराचे सगळं करताय आणि त्यांच्याकडेच पोलीस खाताय. तुम्ही अदृश्य शक्ती म्हणून नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या विषयाचं पत्र लिहिणार आहे. आणि कालही मी अनेक वरिष्ठ, काल भारतीय जनता पक्ष असेल किंवा सरकारमधले अनेक लोकांची माझी भेटही झाली. त्यांनाही मी काही गोष्टी ह्या सांगितल्या आहेत, कारण का दिल्लीमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत वर्तमानपत्रात आणि चॅनलवर, काही नाही आलेल्या. पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी ही जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठी पत्र लिहिणार आहे, कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट. मतभेद आता समोर येताना बघायला कारण काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जे काल सभागृहात तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये जे केलं ते न पटणार आहे असं काल साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही. मोठा भाऊ म्हणून भाजपची समजण्याची भूमिका आहे ते म्हणजे ते मुकाम. बघा आता काय त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली ही मला माहिती नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते, पण त्यांच्यात काय चर्चाही झाली नाही. पण हा मोठा भाऊ आणि छोटा भावाचा विषयच नाहीये. हा नात्याचा विषय नाहीये. ही लोकशाही. लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी, आणि हे करणंच चुकीचं आहे. म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे आणि मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. निवडणूक रद्द व्हावी